दोन बोलला राईट आहे मला छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, मराठेपाड्यामध्ये आल्यानंतर मला सगळ्यात आनंदाचा विषय वाटला की तरुण वर्गाने सगळ्या याच्यामध्ये सहभाग घेतला आहे. शिवक्रांती या संघटनेच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे शिवरायांचं मंदिर हे मराठेपाड्याचं वैभव राहणार नाही, महाराष्ट्राचं राहणार नाही, ते भारताचं वैभव होईल. कारण कुठंही शिवाजी महाराजांचं एवढं मोठं मंदिर आणि अशा प्रकारची चांगल्या प्रकारची त्याच्यामध्ये केलेली रचना ही कौतुक करण्यासारखं आहे. आणि याच कार्यक्रमासाठी या राज्याचे मुख्यमंत्रीसुद्धा 17 तारखेला येतात, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्याबरोबर उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, दोघेही त्या दिवशी येतात. आणि निश्चितपणे माझी स्वतःची त्यांना मागणी राहणार आहे, याला पर्यटनाचा नाही तर खरं म्हणजे तीर्थस्थळ अधिक पर्यटन स्थळ असा दोन्ही दर्जा द्यावा आणि या परिसराला एक वेगळ्या प्रकारचा दर्जा देऊन शिवाजी महाराजांचं हे स्थळ भारतासाठी एक नाव लौकिक व्हावं अशा प्रकारचं चित्र करण्याचं आपण निश्चितपणे मागणी करू. मुख्यमंत्री त्याला होकारच देतील आणि 100% या गावांचा विकास करण्यासाठी मी आता सूचना दिल्या आहेत. पूर्ण आराखडा तयार करून ठेवा. सगळे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे करण्याचा निर्णय आपण घेऊ. या मंदिरावर येताना कुठल्याही शिवभक्ताला असं वाटलं नाही पाहिजे की रस्त्यात खड्डा आहे. कारण भिवंडीत खड्डे एकदा बुजले तर बरं होईल ते. आणि म्हणून त्याकरता आपण मनापासून या प्रतिष्ठानचं अभिनंदन करतो आहे की केवळ आपण मंदिर उभं नाही केलं तर त्या ठिकाणी आपल्या भावना पूर्ण ओतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये भावनेमधूनच हे काम झालेलं आहे. केवळ मनात आलं म्हणून बांधलं असं पण नाही. मी संपूर्ण फिरून पाहिल्यानंतर एवढं समाधान वाटलं की खूप समाधान वाटलं त्याच्यानं.